कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी पौर्णिमा तिथी ही कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने ओळखले जाते. या दिवशी देवदिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. असे म्हटले जाते की या दिवशी भगवान शिव आणि विष्णूची भेट होते, म्हणूनच त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शिवाला तुळशी आणि विष्णूला बेल वाहिला जातो. तिमिराकडून तेजाकडे घेऊन जाणारा, प्रकाशाची वाट दाखविणारा दिवस म्हणून या दिवसाचे वर्णन केले जाते. कार्तिक पौर्णिमेचे अनेक अर्थी महत्त्व आपल्या पुराणांमध्ये सांगण्यात आले आहे. भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध करून देवांना त्याच्या दहशतीतून मुक्त केले. यामुळे देव आनंदाने दिवाळी साजरी करतात. या त्रिपुरारी पौर्णिमेला दिवे लावून आनंद साजरा केला जातो. कार्तिक पौर्णिमा तिथी ही 4 नोव्हेंबर मंगळवार रोजी रात्री 10:26 सुरू होईल. तर या तिथीची समाप्ती 5 नोव्हेंबर बुधवारी रोजी रात्री 8:24 होणार आहे. उदय तिथीनुसार कार्तिक पौर्णिमेचं व्रत, स्नान आणि दान 5 नोव्हेंबर 2025 रोजी केले जाईल. कार्तिक पौर्णिमेला अनेक शुभ गोष्टी घडल्याचे मानले जाते. यामध्ये भगवान विष्णूंनी मत्स्यरूपाने पहिला अवतार घेतला होता. कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्वे करून कार्तिकेयाचे पूजन केले जाते. एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो. अनेक ठिकाणी या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा देखील करण्याची प्रथा आहे. अशा या पवित्र दिवशी काही गोष्टी करण्याला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे. 1. महालक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी कार्तिक पौर्णिमा हा महत्त्वाचा दिवस मानला जातो. कार्तिक पौर्णिमेला महालक्ष्मीची विधिवत पूजा करून महालक्ष्मी स्तुतीचा पाठ करावा. असे केल्याने महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होत व्यक्तीच्या जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात. 2. कार्तिक पौर्णिमेला विशेष महत्त्व असल्याने या दिवशी दान पुण्य करणे शुभ मानले जाते. या दिवशी अन्न, दूध, फळे, तांदूळ, तीळ आणि आवळा दान केल्याने पुण्य प्राप्त होते. तसेच व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकट दूर होत त्याला सुखाची प्राप्ती होते. 3. कार्तिक पौर्णिमेला देवदिवाळी देखील साजरी केली जाते. त्यामुळे या दिवशी पवित्र नदी किंवा देवाच्या ठिकाणी जाऊन दीपदान केले पाहिजे. दीपदान केल्याने देव प्रसन्न होतात अशी मान्यता आहे. यामुळे व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात. 4. कार्तिक पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये पहाटे स्नान करण्याला देखील मोठे महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नद्या, जलाशयांमध्ये स्नान केल्याने पापांचे क्षालन होते. 5. या दिवशी टिपूर अर्थात कपूर जाळण्याला देखील महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार त्रिपुरासुरावर भगवान शंकराने विजय मिळवल्याचे स्मरण म्हणून रामटेक येथील श्रीराम, लक्ष्मण मंदिरावर टिपूर जाळण्यात आला होता, तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे. 6. कार्तिक पौर्णिमेला दीपदान करण्याला मोठे महत्त्व आहे. या दिवशी दीपदान केल्याने अकाल मृत्यू टाळता येतो, आपल्या मृतांच्या शांती मिळते, पितृदोषापासून मुक्ती मिळते. तसेच देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद आपल्यावर राहतो. शिवाय दीपदानामुळे कुंडलीतील यम, शनी, राहू आणि केतूचा प्रभाव कमी होतो. 8. त्रिपुरारी पौर्णिमेला घरात देवासमोर किंवा मंदिरात त्रिपूर वात लावली जाते. काही जण 105 वातींचा दिवा लावतात तर काही जण 750 वातींचा दिवा लावतात. एवढी मोठी वात लावण्यामागे कारण त्रिपुरासुराच्या वाईट वृत्तीचे दहन व्हावे असा आहे. कापसाचे सूत काढून ती वात केली जाते, त्याची एक खास पद्धत आहे. पणतीमध्ये ही वात ठेवून तुपात ही वात प्रज्वलित केली जाते. आजकाल तर बाजारामध्ये या वाती सर्रास मिळतात. शक्य असल्यास या वाती त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी देवासमोर लावाव्या. 9. या दिवशी विष्णूची सहस्त्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण केली जातात अशी प्रथा आहे. इतर वेळी आपण शंकराला बेल आणि विष्णूला तुळस वाहतो. अनेक घरांमध्ये विधिवत ही पूजा केली जाते. 10. ज्योतिषशास्त्रात चंद्र हा मनाचा कारक ग्रह समजला जातो. अशा वेळेस कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला अर्घ्य अर्पण करून मनाच्या शांतीसाठी प्रार्थना करावी. काही ठिकाणी चंद्राला दुधाचा अर्घ्य देण्याची सुद्धा प्रथा आहे. 11. कार्तिकेय हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत असे मानले जाते. कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी शुभ मानले जाते.